या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। फडणवीसांच्या एका फोननंतर चक्र फिरली, शिवेंद्रराजेंची राजकीय खेळी, साताऱ्यात शिंदेंसह राष्ट्रवादीलाही धक्का। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेवर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे। विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी लागणारे संख्याबळ सोबत नसतानाही भाजपने ही किमया साधली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आणि त्यानंतर जिल्हा पातळीवर नेत्यांनी आखलेल्या राजकीय खेळीमुळे भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला शह दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे। सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 65 जागा असल्याने बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता होती, मात्र भाजपच्या 28 जागा निवडून आल्या होत्या। तर दुसरीकडे राष्ट्रवादीने 20 आणि शिंदेंच्या शिवसेनेने 15 जागांवर विजय मिळवलेला होता। या दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने भाजप विरोधात या आघाडीचे संख्याबळ 35 पर्यंत जात होते। त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव नक्की मानला जात होता। परंतु 28 सदस्यांपर्यंतचे मर्यादित संख्याबळ असतानाही भाजपने बहुमतासाठी लागणारा जादुई आकडा गाठला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर भाजप नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अचूक राजकीय खेळी आखली आणि अतिरिक्त पाठिंबा मिळवत एकूण 33 सदस्यांचा पाठिंबा भाजपच्या बाजूने उभा केला। त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलली आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला। बहुमत प्राप्त केल्याने भाजपच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड, तर उपाध्यक्षपदी भाजपच्याच राजू भोसले यांची निवड निश्चित झाली। दरम्यान या राजकीय नाट्यानंतर सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपचा भगवा फडकला असून यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे।